धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। गुलमोहर विश्रामगृह रोकड प्रकरणाला वर्ष पूर्ण। शिवसेना ठाकरे पक्षाचे वर्षश्राद्ध आंदोलन। 1,84,00,000 रुपयांची रोकड सापडल्याच्या गाजलेल्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झाले। या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने गुलमोहर विश्रामगृहासमोर प्रतिकात्मक वर्षश्राद्ध आंदोलन करण्यात आले। माजी आमदार अनिल गोटे यांनी उघडकीस आणलेल्या या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या एसआयटी चौकशीचे पुढे काय झाले असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार पूजा, मुंडन आणि वर्षश्राद्ध विधी करून कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। आंदोलनस्थळी मुख्यमंत्री विरोधी टीका करणारे बॅनरही लावण्यात आले होते। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज घोषणा करतात भ्रष्टाचाराला सोडणार नाही। आता इथे 1,84,00,000 रुपये सापडले। ते म्हणाले होते मी 2 दिवसात यासाठी स्थापन करतो। त्यांनी यासाठी का स्थापन केली नाही म्हणून मी त्यांना कायम सांगतो, ज्या घोषणा तुम्हाला पेलवत नाही त्या करूच नका। काय आता 1 वर्षामध्ये माझी काय तेवढी आर्थिक क्षमता नाही, पण वकील औरंगाबाद जाणे येणं यामध्ये मला 4 लाख रुपये खर्च आला। वकील पैशाशिवाय उभे राहत नाही म्हणून मी असा स्वतः घेतला होता। काय सरकारच्या वकिलांनी धुळे न्यायालयापासून माननीय उच्च न्यायालयापर्यंत किशोर पाटलांची म्हणजे आरोपी नंबर 1 याची पाठराखण केली आहे। त्या भावनेचा उद्वेग म्हणून आम्ही आजचा कार्यक्रम आयोजित केला। त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।